आपली संस्कृती ही विविध प्रकारच्या सणांनी परिपूर्ण अशी आहे आणि सण म्हटलं की व्रतवैकल्य ही आलीच आणि आपण बायका या व्रतवैकल्यामध्ये उपवास करत असतो. तर रोज रोज खिचडी किंवा वरईचा भात हे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. तर आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत की जी लहानांपासून मोठ्यांनाही खूप आवडेल. सगळेजण खूप आवडीने खातात. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते. चला तर मग आज आपण बघूयात की कुरकुरीत असे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते. त्यासाठी मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे आणि बघा उकडलेले बटाटे मी त्यात चुरून घेत आहे आणि थोडी ओबडधोबडच बटाटे ठेवायचे आहेत, एकदम स्मॅशरने स्मॅश करायचे नाहीत. आणि शेंगदाण्याचा कूट तोही जाडसर घ्यायचा आहे. आता हे साबुदाणे भिजवलेले शेंगदाण्याचा कूट मी मिक्स करून घेतला आहे आणि हिरवी मिरची टाकत आहे, कारण हिरवी मिरची आधीच टाकली ना तर ते पीठ एकजीव करताना बघा थोडीफार हाताची आग होते. तर हिरवी मिरची मी शेवटी टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा साबुदाण्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. आता हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करायचं आहे. आणि बघा यामध्ये शेंगदाण्याचा कूट जाडसरच ठेवायचा आहे आणि छान असा त्या मिश्रणाचा आपला बघा गोळा तयार झाला आहे. आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी त्याचे वडे थापून घेत आहे. आणि बटाटाही स्मॅशरने एकदम स्मॅश नाही करायचा, थोडासा ओबडधोबडच बटाटा ठेवायचा आहे. बघा छान वडे थापले जात आहेत आणि एकदम जेवढे लागतील तेवढे वडे आपण थापून घ्यायचे आहेत. मीही थापून घेतलेले बघा दिसत आहेत तुम्हाला. नंतर मग एका कढईत मी तेल गरम करायला ठेवले आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हे तळून घ्यायचे आहेत. एकदम हाय फ्लेम करायची नाही, मीडियम फ्लेमवरच शक्यतो ते छान तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. बघा छान आपला वडा तळला आहे. अशा प्रकारे सगळे वडे आपण तळून घ्यायचे आहेत. आणि इथं एक बघा तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत आपले वडे झालेले आहेत. बघा एकदम त्याचा आवाज येतोय. आणि हो, तेल शक्यतो मी कमीच घेते मैत्रिणींनो, कारण बघा तळलेल्या तेलाचा रियूज नसतो करायचा. त्यामुळं आवश्यकतेनुसार तुम्ही तेल घ्या. मी तरी कमीच घेते आणि होता होईल तेवढे 1-2 वडे टाकून मी ते तळून घेते, कारण पुन्हा त्या तेलाचा वापर करायचा नसतो. तर शक्यतो जे आपल्या हातात आहे ते आपण गृहिणीने नक्की करावं असं मला वाटतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट तळताना तुम्हाला अंदाज येतच असतो, त्या अंदाजानुसार तेल थोडंच घ्या, कारण एकदा तळल्यानंतर ते तेल पुन्हा आपण तळण्यासाठी वापरू शकत नाही. मग ते वाया जाण्यापेक्षा आपण घेतानाच ते तेल कमी घ्यावं आणि कमी तेलात तळण्याचा प्रयत्न करावा. हो, पण पदार्थ बुडेल इतकं नक्की तेल घ्यावं. तर बघा साबुदाणा वडे आपले तयार झालेत आणि त्यासाठी लागणारी कोशिंबीर म्हणू शकता तुम्ही किंवा काकडीचा रायता ते आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी एक स्वच्छ धुवून काकडी घेतली आहे, त्याचं साल काढून मी घेत आहे बघा. आणि ती काकडी किसून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे मी ती काकडी किसून घेत आहे. आणि खूप चवीला अशी छान लागते ही चटणी किंवा कोशिंबीर किंवा रायता, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार तुम्ही म्हणू शकता त्याला. तर बघा एका भांड्यामध्ये मी तूप गरम करायला टाकलं आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये बघा मी जिरं टाकत आहे. जिरं ऑप्शनल आहे, काही ठिकाणी उपवासाला जिरं चालत नाही, तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार जिरं टाका किंवा नका टाकू. आता तुमच्या इथे उपवासाला खात नसतील तर नका टाकू. मग बघा मी काकडीचा किस जो आहे तो त्यामध्ये फ्राय करून घेत आहे. नंतर बघा हे हिरव्या मिरचीचा पेस्ट बनवली होती मी किंवा ठेचा बनवला होता तो मी त्यामध्ये टाकत आहे. हिरव्या मिरचीचा तो ठेचा टाकल्यानंतर पुन्हा छान आपण ते मिश्रण परतून घ्यायचं आहे. आणि बघा हे इथं दही आहे, ते दही छान आधी घुसळून घ्यायचं आहे. मग त्या फोडणीमध्ये ते दही ओतायचं आणि छान पुन्हा
ते हलवून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि बघा थोडंसं आता थिकनेसवर बघा तुम्ही कशी आपल्याला तो रायता पातळ हवा आहे का थोडा घट्टसर हवा आहे तसं. मग मी थोडंसं मला घट्ट वाटलं म्हणून मी ते दह्याचं पातेलं आहे ते थोडंसं धुवून पुन्हा त्यामध्ये टाकत आहे. थोडा शेंगदाण्याचा कूट आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. बघा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे मी त्या रायत्यामध्ये आणि खरंच खूपच सुंदर असा हा रायता तयार होतो. वड्यांसोबत तर अप्रतिमच लागतो. चवीनुसार मीठ मी टाकलं आहे त्यामध्ये. पुन्हा ते मी मिश्रण चांगलं हलवून घेत आहे. थोडीशी साखर चवीनुसार टाकायची आहे. आणि बघा तयार आहे आपला काकडीचा रायता आणि गरमागरम वड्यांसोबत खूपच भारी लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर तयार आहेत आपले कुरकुरीत साबुदाणा वडे आणि त्यासोबत छान अशी टेस्टी काकडीची कोशिंबीर किंवा काकडीचा रायता. धन्यवाद. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.